पुरणपोळी करताना पुरणपोळीचं पीठ भिजवणं खूप गरजेचं आहे. तर आज मी तुम्हाला पुरणपोळीसाठी गव्हाचं पीठ कसं भिजवायचं ते सांगणार आहे. जर पीठ व्यवस्थित भिजलं गेलं तर पुरणपोळी फाटत नाही आणि पोळी मऊ लुसलुशीत होते, त्यासोबतच ती फुगते सुद्धा. तर पूर्ण रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर सगळ्यात अगोदर 2 कप गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलंय. त्यात 1 छोटा चमचा चवीनुसार मीठ घातलंय. हळद एकदम चिमूटभर घातली. तुम्हाला जास्त पिवळा रंग हवा असेल पोळीचा तर अजून थोडी हळद घालू शकता. पिठामध्ये थोड्या पाण्याचा वापर करून मी इथे घट्ट असं पीठ मळून घेणार आहे. म्हणजे चपातीला मळतो तशाच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. चपातीला मळतो तसंच पीठ इथे मळून घेतलेलं आहे. जास्त मऊ सुद्धा पीठ करायचं नाहीये, हलकंसं घट्टच ठेवायचं आहे. वरून 1 चमचा तेल घालून 2 ते 3 मिनिटसाठी हे पीठ चांगलं मळून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर पुन्हा वरून 1 चमचा तेल घालून हे पीठ साधारण 1 तासासाठी भिजवून घ्यायचं. 1 तासानंतर हे पीठ पाहू शकता एकदम मऊसूत तयार झालेलं आहे. 1 तासानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा 1 चमचा तेल घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. व्हिडिओत दिसतं तशा पद्धतीने हे पीठ भिजल्यानंतर छान मऊ होतं, त्यामुळे अगोदरच हे पीठ जास्त नरम असं भिजवायचं नाहीये. 1 तास हे पीठ भिजवल्यानंतर सुद्धा जर हे पीठ तुम्हाला थोडं कडक वाटत असेल तर तुम्ही इथे थोड्या पाण्याचा हात घेऊन आणि थोडं तेल वापरून मऊ असं करून मळून घेऊ शकता. पूर्ण रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर पाहू शकता पिठाच्या गोळ्यामध्ये मी पुरण भरलं आणि मस्त ही पोळी लाटून घेतली. कुठूनही ही पोळी फाटलेली नाहीये. छान मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी तयार झालेली आहे. त्यामुळे पुरणपोळीसाठी कणिक योग्य पद्धतीने भिजवणं सुद्धा गरजेचं असतं. सबस्क्राईब नक्की करा.